नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सर जदुनाथ सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय विचार मांडले आहेत। सर जदुनाथ सरकार हे इतिहासाच्या संशोधनामधील सर्वात मोठे नाव आहे। छत्रपती शिवरायांच्या जन्माला 2030 मध्ये 400 वर्षे पूर्ण होतील। छत्रपतींचं नाव घेतल्यावर एक विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं। शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न अनेक इतिहासकारांनी शिवप्रेमींनी केलेला आहे। ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे त्याचा अर्थ लावलेला आहे आणि असाच एक प्रयत्न जदुनाथ सरकार यांनी देखील लावलेला आहे। सरकार म्हणजे अखिल भारतीय पातळीवरील एक महत्त्वाचे नाव। 18 व 19 ऑगस्ट 1949 रोजी दयानंद कॉलेज सोलापूर येथे सर जदुनाथ सरकार यांनी द सैनदास फाउंडेशनच्या वतीने 2 व्याख्याने दिली। ती पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध झाली। त्यांचा मराठीत अगदी संक्षिप्त अनुवाद छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ या पुस्तकात छापला आहे। त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा शिवरायांना न्याय देणारा वाटला म्हणून महाराष्ट्र टाइम्सने तो छापलेला आहे। त्यामध्ये इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात की राष्ट्र निर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात भव्य दिव्य असं कोणतंही श्रेष्ठ विधिलिखित असूच शकत नाही। नेमकं हेच महत्कृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवलेलं आहे। शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासाला देखील एक वेगळंच वळण लागलं असतं। हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही। यातूनच शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आपणासमोर दीपस्तंभासारखी उभी राहते। त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व कसे होते आणि त्या नेतृत्वाने कोणती कर्तबगारी दाखवली हे देखील स्पष्ट होते। सरकारांनी मांडलेला राष्ट्र निर्माता हा शिवरायांचा पैलू फार महत्त्वाचा आहे। राष्ट्र निर्माता म्हणून शिवाजी महाराजांकडे कसे बघावे याचा वस्तुपाठच या लेखातून त्यांनी घालून दिला आहे। महाराज झाले नसते तर भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण लागलं असतं, हे या बंगालच्या राहणाऱ्या इतिहासकाराने मनमोकळेपणाने मान्यच केलेलं आहे। सरकार छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक सच्चा नेता म्हणून कसे पाहतात ते आपण पाहू। इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी लिहिलेलं आहे की सच्च्या नेत्याने कोणते तरी उदात्त ध्येय उराशी बाळगले पाहिजे की जे ध्येय सदा सर्व काळ संपत्तीचा मोह, प्रसिद्धीची हवा, विलास ऐशोराम, सत्तेचा हव्यास अथवा पक्षपातीपणा यांच्या कितीतरी पलीकडे असले पाहिजे। कोणतेही श्रेष्ठ नेतृत्व हे उदात्त व निस्वार्थ आदर्शवाद पत्करल्याशिवाय निर्माणच होऊ शकत नाही। अशा नेतृत्वाची अत्युच्च आकांक्षा सर्वस्व अर्पण करून उच्च ध्येयाचा पाठपुरावा करते। जोपर्यंत त्याच्या अंतःकरणात सर्व लोकांचे कल्याण व्हावे अशी निस्वार्थ भावना असत नाही तोपर्यंत राष्ट्रनिर्माता म्हणून उभा राहू शकत नाही। परमुलकावर किंवा परकीय जनतेवर आपले साम्राज्यवादी प्रभुत्व प्रस्थापित करावे असे शिवाजी महाराजांचे उद्दिष्ट कधीच नव्हते। आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून द्यावे ही प्रचंड उर्मी त्यांच्या ठायी होती। महाराजांचे दुसरे गुणवैशिष्ट्य हे सरकार लिहितात की खरा नेता, मग तो राजा असो वा उपजत सेनानी असो वा कुशल राजनीतितज्ञ असो, त्याला सुयोग्य साधनांची निवड व माणसांची अचूक पारख करता येणे आवश्यक आहे। माणसाकडे पाहूनच त्याची पारख करण्यात शिवाजी महाराज चाणाक्ष होते। या सर्वोच्च गुणामुळे त्यांनी आपल्या भोवती अनेक कर्तबगार माणसे उभी केली। या मुद्द्याचा अधिक विस्तार करताना सरकारांनी मिर्झा राजे जयसिंग आणि औरंगजेब याच्या मध्ये झालेल्या डिस्कशनमध्ये एका पत्राचा दाखला दिला। जयसिंग लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून किंवा मारून देखील काहीही उपयोग होणार नाही।
कारण त्यांनी निघण्यापूर्वीच राज्याची व्यवस्था उत्तम लावलेली आहे. त्यांचे कारभारी त्यांच्या अनुपस्थितीत देखील व्यवस्थित कारभार करू शकतात. जयसिंहांचे म्हणणे पुढे 1680 ते 1707 या मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या कामात खरे ठरल्याचे आपणास दिसते. शिवरायांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सरकार सांगतात ते म्हणजे त्यांनी राष्ट्रीय आदर्शासाठी देशातील सर्व गुणवान माणसांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. कोणताही राष्ट्रीय नेता जनतेच्या संपूर्ण पाठबळाशिवाय आपले कार्य पूर्णत्वास नेऊ शकत नाही. या सगळ्याचा सारांश एका वाक्यातच सरकार देतात, तो म्हणजे सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असावे. हे मूलभूत कर्तव्य शिवरायांनी परिपूर्णतेने पार पाडले. त्यामुळे ते लोकांच्या अत्यंत जिवलग बनणे अगदी स्वाभाविक होते. सरकार शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगताना सांगतात की शिवाजी महाराज हे अत्यंत उत्तम असे पुत्र होते. ते त्यांच्या आई वडिलांवरती खूप प्रेम करत असत व त्यांच्यासाठी अगदी समर्पित असे. त्यासोबत ते अत्यंत उत्कृष्ट असे पिता देखील होते. त्यांनी आपल्या सर्व मुलांना खूप प्रेम आणि चांगले संस्कार दिले. त्यासोबत त्यांनी आपल्या स्त्रियांसोबत म्हणजेच आपल्या बायकांसोबत खूप प्रेमाचे नाते जपले होते. ते त्यांच्याप्रती एकनिष्ठ होते. त्यासोबत इतर स्त्रियांप्रती देखील ते अत्यंत आदरभाव बाळगत असत. कोणत्याही युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या स्त्रियांच्या देखील बाबतीत ते अत्यंत आदर व्यक्त करत असत. ते त्यांना आपली आई मानत असत. त्यावरून परस्त्रीवर देखील किती प्रेम आणि किती आपुलकी ठेवावी हे त्यांच्याकडून शिकावं. ते नेहमीच आदराची भावना इतर स्त्रियांबाबतीत ठेवत असत. त्यामुळे मानवी विवेकशक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत वरच्या स्थानी पोहोचतात. 2 दिवसांच्या व्याख्यानाचा परमोच्च बिंदू म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि शिवराय यांच्यात इतिहासकार जदुनाथ सरकारांनी शोधलेला एक बिंदू म्हणजे जेव्हा जात पात पंथ वंश यांचा विचार न करता उत्तम माणसे लोकसेवेसाठी निवडली जातात, तेव्हाच लोककल्याण साधले जाते. सर्व आधुनिक लोकशाही देशांनी हे तत्व मान्य केलेले आहे. त्या फ्रेंच राज्यक्रांतीने मानवी विवेकशक्तीवरील सरंजामी राजवटीने व धार्मिक सत्तेने लादलेली बंधने काढून टाकली आणि सरदारांच्या वंश परंपरेने चालत आलेल्या सवलती व हक्क काढून घेतले. त्या फ्रेंच राज्यक्रांतीने हे तत्व आपणास दिले आहे. क्रांतीच्या सूत्रधारांनी जाहीर केले की भविष्यकाळात सर्व प्रकारच्या नोकऱ्या व व्यवसाय फक्त बौद्धिक क्षमतेवरच दिले जावेत. अभिमानाची बाब म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीच्या 125 वर्ष आधी शिवरायांनी भारतामध्ये या तत्वाची अंमलबजावणी केली होती. त्यांचे सर्व अधिकारी हे केवळ गुणवत्तेच्या आधारावर नेमलेले होते. अधिकाऱ्यांच्या वाडवडिलांचा सामाजिक दर्जा किंवा धर्म या आधारावर त्यांची नेमणूक केली जात नसे, तर केवळ त्यांच्या क्षमता व गुणवत्ता पाहून त्यांची नेमणूक केली जाई. सरकारांच्या या निष्कर्षावर अधिक सांगण्याची गरजच नाही. त्यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल सरकार सांगतात की छत्रपती शिवाजीराजे हे कामामध्ये अत्यंत क्रियाशील होते. नजरेमध्ये तीक्ष्ण आणि वर्णात इतरांपेक्षा गोरे असून ते नेहमी स्मित हास्य करत असत. शिवाजीराजांचे डोळे हे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असत. त्यातून त्यांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता जाणवते. ते नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतात आणि त्यांचे आरोग्य चांगले आहे. शिवाजीराजे हे चैतन्यशील पण काहीसे अस्वस्थ वाटतात. मात्र कितीही अस्वस्थ वाटले तरी ते निर्णय क्षमता आणि पुरुषार्थ यांत मुळीच कमी नाहीत. ते कामात जलद आणि चालीत उत्साही होते. त्यांचा चेहरा स्वच्छ आणि वर्णगौर होता. विशेषतः त्यांचे काळेभोर मोठमोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटे. त्यात त्यांची चलाक, स्वच्छ आणि तीव्र बुद्धिमत्ता भरतच टाकत असे. तर मित्रांनो, ही होते प्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल व्यक्त केलेले मत. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका.